दोन पासून सुरू झालेला प्रवास आज तिसऱ्यांदा सत्तेत असणारा पक्ष असा आहे। जनसंघाच्या नेत्यांना असं जाणवलं, म्हणजे संघामधले काही होते, श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे काही होते, की या मातीशी इमान असलेली जी विचारधारा आहे ही घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, की स्वतःची वैचारिक ओळख असलेला, स्वतःची अशी संघटनात्मक रचना असलेला, काही विशिष्ट उद्देशांनी प्रेरित असलेला असा भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने देशातला एकमेव अखिल भारतीय पक्ष आहे। एकही असा जिल्हा नसेल की जिथे भाजपचं संघटनात्मक गठन झालेलं नाही। ही छोटी गोष्ट नाही। जी युती 2014च्या विधानसभा निवडणुकीत तुटली ती कोणामुळे तुटली आपण सगळेजण जाणतो, आणि 19 मध्ये पाठीत वार कोणी केला तेही आपण सगळेजण जाणतो। रेझोल्यूटनेस जो असतो ना, निर्णायक नेतृत्व, हे फार महत्त्वाचं असतं, आणि ते मला असं वाटतं की त्या काळात मुंड्यांनी आणि आजच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध। काँग्रेसमध्येही संघटन मंत्री आहेत बरं का, पण त्यांनी तो नुसता शब्द उचलला आहे, त्याच्या मागची भावना उचललेली नाही। जेन झीला आकर्षण वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण ही जी जेन झी आहे आणि नंतर ज्या कोणी अल्फा बीटा ज्या काही येतील त्या, यांचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांचा मूल मंत्र आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा। नमस्कार, मी अजित चव्हाण। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षामधल्या काही धोरणांची आपण गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत, आणि एकूणच भारतीय जनता पक्षाचा हा जो दीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे माजी खासदार, आमचे मार्गदर्शक, विचारकुंभ डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आहेत। त्यांचं आपण स्वागत करूयात। सर, खूप मनापासून स्वागत। खूप खूप धन्यवाद। सर, निवडणुकांच्या काळामध्ये आपण एक पॉडकास्ट केला होता, सध्या काय चाललंय। आज पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण काय बोलता याची मोठी उत्सुकता आहे। भाजपचं सध्या काय चाललंय? असं आहे की भारतीय जनता पार्टी, मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगू इच्छितो की देशातल्या अशा खूप हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या पक्षांपैकी एक आहे जो लोकशाही पद्धतीने चालतो। भारतीय जनता पार्टीची घटना आहे, पक्षाच्या कार्यकारिणीच्या नियमित बैठका होतात, पक्षात निवडणुका होतात, आत्ता आपण बघितलं सदस्यतेचं मोठं अभियान झालेलं आहे, आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आता अशा एका टप्प्यावर आहे की नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या काही काळामध्ये होईल, आणि त्यानंतर मग भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्वावताराच्या स्थापनेला, म्हणजे जनसंघाच्या 75 वर्ष पूर्ण होतील 2026 मध्ये। त्यामुळे या अमृत महोत्सवी कालखंडात एक प्रकारे, कारण विचारयात्रा ही तेव्हापासून सुरू झाली, त्यामुळे या अमृत महोत्सवी कालखंडामध्ये प्रवेश करण्याकरता सर्व प्रकारे सिद्ध होईल। पक्षाचं अतिशय चांगलं चाललेलं आहे। लोकांमध्ये उगाचच अध्यक्ष कोण होणार, कधी होणार, असं एक वातावरण असतं, स्वाभाविक आहे। एवढा मोठा पक्ष आहे आणि सत्तेमधला पक्ष आहे, जगातला एक प्रकारे सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे असं एक कुतूहल असणं स्वाभाविक आहे। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मकदृष्ट्या संवैधानिक जी काही रचना आहे त्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं चाललं आहे, आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं भविष्य उज्ज्वल आहे। सर, आपल्या विचाराच्या पूर्वजांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्याकरता पराकोटीचा त्याग, परखड कष्ट, प्रचंड परिश्रम, बलिदान आणि त्याग हे करावं लागलं, हे सर्व श्रुत आहे। आपण भाजपच्या स्थापना वेळेच्या अधिवेशनामध्ये होता। 2 पासून सुरू झालेला प्रवास आज तिसऱ्यांदा सत्तेत असणारा पक्ष असा आहे। या सगळ्या प्रवासाबद्दल असं आहे की स्वातंत्र्यानंतर त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्यांना असं जाणवलं, म्हणजे संघामधले काही होते, श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे काही होते, की या मातीशी इमान असलेली जी विचारधारा आहे, अमित भाईंचे शब्द वापरायचे तर असं म्हणता येईल की इस मिट्टी का सुगंध, इस मिट्टी की महक रखने वाली विचारधारा, ही घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे। आणि दुर्दैवाने काँग्रेसची अशी काही विचारधारा पहिल्यापासून नव्हतीच। एक सबगोलंकार पार्टी होती, आणि त्यांनी, आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने मुसलमानांना वश करण्याकरता काही वेळा प्रामाणिक, नंतर मग मतपेटीच्या लालसेपोटी अप्रामाणिक असे प्रयत्न केले। तो इतिहास आपण सगळेजण जाणतो। आणि विचारधारेच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेसची स्वतःची अशी काही आर्थिक विचारधारा होती असं नव्हतं।
57 साली त्यांनी आवडीला काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्यात समाजवाद एक प्रकारे जी विचारधारा होती ती हायजॅक करून आपल्याकडे घेतली आणि समाजवादी विचारधारेच्या आकर्षणाने जी लोक पक्ष सोडू इच्छित होते त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काँग्रेस धड समाजवादी नाही, धड भांडवलशाही किंवा ज्याला फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणतात त्याबद्दलही त्यांची काही निष्ठा आहे असं दिसत नाही. त्यामुळे अशा वातावरणामध्ये एक विचारधारा आधारित पक्ष ही देशाची गरज होती. कम्युनिस्ट पक्ष होता, पण कम्युनिस्टांची विचारधारा आणि त्यांचे प्रेरणास्त्रोत कुठे आहेत आपण सगळेजण जाणतो. म्हणजे एक विदेशी मानसिकतेतून विचारधारेच्या आकर्षणातून निर्माण झालेला कम्युनिझमसारखा पक्ष, कम्युनिझमच्या विचारधारेवर चालणारा पक्ष, दुसरा विचारधाराच नसलेला काँग्रेससारखा पक्ष, अशा याच्यात देशाच्या मातीशी इमान राखणारी, नाळ जोडलेली असलेली आणि मिट्टी का सुगंध असं ज्याच्यात आहे अशी विचारधारा गरजेची होती. ही जाणीव झाल्यामुळे श्यामाप्रसादजींनी संघाच्या लोकांना संपर्क केला. त्यातनं मग आपण सगळेजण जाणतो जनसंघाची स्थापना झाली. आता जनसंघाची स्थापना झाल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे, अगदी थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तर तो या पद्धतीचा आहे की स्वतःची वैचारिक ओळख असलेला, स्वतःची अशी संघटनात्मक रचना असलेला, काही विशिष्ट उद्देशांनी प्रेरित असलेला असा भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने देशातला एकमेव अखिल भारतीय पक्ष आहे. आणि त्यामुळे या पक्षाची कामगिरी दोन्ही पातळींवर मला असं वाटतं की जे राजकारणाचे अभ्यासक आहेत त्यांना निश्चितपणाने लक्षात घ्यावी लागते. एक, संघटनात्मक रचना, कानाकोपऱ्यात भाजपचं काम पोचलेलं आहे आणि परदेशातही फ्रेंड्स ऑफ BJP या पद्धतीने काम सुरू आहे. एकही असा जिल्हा नसेल की जिथे भाजपचं संघटनात्मक गठन झालेलं नाही. ही छोटी गोष्ट नाही. त्यामुळे हे पहिलं. आणि दुसरं, गव्हर्नन्स नावाचा जो विषय आहे, सत्तेत यायचं ते कशासाठी यायचं? केवळ खुर्ची अडवण्याकरता नाही, तर काहीतरी करायचं आहे. पण काहीतरी करायचं हे फारच ढोबळ झालं. नेमकं काय करायचं आहे याची जाण असलेल्या लोकांनी चालवलेल्या सरकारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे संघटनात्मक मजबूती आणि शासनामधल्या कामगिरीविषयीची एक अतिशय योग्य धारणा आणि लोकांना सुशासन आणि विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जायचं आहे याबद्दलची कमिटमेंट, प्रतिबद्धता, हे मला असं वाटतं की भाजपचं 75 वर्षाच्या वाटचालीचं मी जनसंघापासूनची जर गणना केली तर एक अतिशय उल्लेखनीय योगदान आहे. सर, जे जनसंघापासून जी कुटुंब, जे मतदार, कोट्यवधी लोक भारतीय जनता पक्षाशी जोडले गेलेले आहेत ते भूतकाळातही रमतात बऱ्याचदा. तुम्ही अटलजी आडवाणींबरोबरही काम केलेलं आहे. आज पार्टीचं कामकाज ज्या पद्धतीनं सुरू आहे, ही लिगसी, हा वारसा गौरवानं पुढं जातो असं वाटतं आपल्याला? निश्चितपणाने. याचं कारण कसं आहे की जी मूस आहे ना, जो साचा आहे किंवा ज्या मातीतून हे सगळेजण पुढे आलेले आहेत ती समानच आहे. संस्कार समान आहेत, धारणा समान आहे. कोणाचाही पर्सनल स्वार्थ असा काही नाही. ना अटलजींचा, ना अडवाणीजींचा, ना मोदीजींचा, ना अमित शहांचा. त्यामुळे मला असं वाटतं की हीच लिगसी आहे ना, दुसरं काय आहे. आणि त्यामुळे कुठलाही पर्सनल स्वार्थ नसलेला, आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय करण्याचा कुठलाही लवलेश आपल्या अजेंड्याला होऊ न देणारा आणि विचारधारा, राष्ट्रप्रथम ही विचारधारा, बाकी तुम्ही त्याचं काही वर्णन करा. त्यामुळे नेशन फर्स्ट या विचारधारेच्या आधाराने संघटनात्मक आणि शासनातली कामगिरी पुढे घेऊन जाणारा असा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे ती लिगसी निश्चितपणाने पुढे जाते आहे. मी उदाहरणं देतो म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल. अटलजींनी त्यावेळीसुद्धा ज्या पद्धतीने सरकार चालवलं, आता इतक्या सगळ्या पक्षांचं सरकार चालवणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. पण युती धर्माला जागून सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, पक्षातल्याही सगळ्यांशी विचारविनिमय करायचा. म्हणजे मला असे अनेक निर्णय माहिती आहेत की जे अटलजींना मंजूर नव्हते, पण अटलजी नेहमी एक वाक्य वापरायचे की चलो पंचों की राय. आणि ती पंचों की राय मानत मानत त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन राखावी बहुतांची अंतरे, तसं सगळ्यांचं अंतःकरण जाणून घेऊन ते पुढे घेत गेले. आज काय होतं, आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा या प्रकारची नेतृत्वाची एक रचना आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या सगळ्या महामंत्र्यांची राष्ट्रीय बैठक झाली, अध्यक्षांनी घेतली. अशा बैठका मला सांगा अन्य कोणत्या पक्षात होतात की दर महिन्यात महामंत्र्यांकडून फीडबॅक घेतला जातो, तो वरच्या नेतृत्वाला कळवला जातो, त्याच्या आधारे निर्णय घेऊन पुढे जातो आम्ही. त्यामुळे ही जी संवादाची प्रक्रिया आहे, म्हणजे
बॉटम्स अप म्हणतात तशा प्रकारचे, की खालून काय येतं त्याची जाणकारी घ्या, त्याची माहिती घ्या, त्यानुसार निर्णय आपले घेऊन पुढे चला, या पद्धतीने काम करणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आज सगळ्यात दुर्मिळ काय माहिती आहे राजकारणामध्ये, प्रेरणा सगळ्यात दुर्मिळ आहे. कोणाला काही प्रेरणाच राहिली नाही असं अन्य राजकीय पक्षांना बघून आपल्याला जाणवतं. भाजपमध्ये काय पूर्णवेळ काम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत, कोणत्या पद्धतीने विकास कार्याशी स्वतःला जोडून घेणारे असे कार्यकर्ते. आमचे आमदार खासदार बघितले तरी आपल्याला काय लक्षात येतं की त्यातल्या निम्म्याहून अधिक जणांच्या स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्था आहेत. म्हणजे राजकारण कशासाठी, तर समाजाच्या सेवेसाठी, कल्याणासाठी. यापासून कुणीही कधी ढळलेलं नाही. आणि त्यामुळे या पक्षाचं हे वैशिष्ट्य शाबूत आहे. आणि ही परंपरा, ही लिगसी, हा वारसा जो श्यामाप्रसादजी आणि दीनदयाळ एका बाजूनी, अटलजी आणि अडवाणी दुसऱ्या एका टप्प्यावर, आणि आत्ताचे आमचे नेते म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर जगतप्रकाश नड्डा, हे सगळेजणं अतिशय व्यवस्थितरित्या पुढेच घेऊन जात आहेत. आणि पुढच्या पिढीला देखील हा वारसा तसाच नुसता शाबूत राखून नव्हे तर त्यात मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करून सुपूर्द करण्याची मानसिकता असलेलं हे नेतृत्व आहे. सर, राजकारणाचे प्रश्न या मुलाखतीच्या दरम्यान विचारणं अगदी आवश्यक आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये एक विषय आत्ता साधारणतः माध्यमांमध्ये असेल, टीका करताना असेल, सातत्यानं चर्चेला जातो किंवा तो दोषारोप लावला जातो, तो म्हणजे भाजप मित्रपक्षांना संपवण्याचं काम करतं आहे. याला काय उत्तर आपण द्याल? कारण हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडच्या या उत्तराची मोठी उत्कंठा आहे. मी तुम्हाला धन्यवादच देईन की तुम्ही हा प्रश्न विचारलात. कारण दुर्दैवाने असं आहे की एक काहूर माजवलं जातं आणि वर्तमानपत्र एक लाईन घेऊन कुणाच्या तरी आरोपामध्ये फारच तथ्य आहे असं मानून इतरांनी पक्ष वाढवला तो ते चांगलं काम करतात आणि भाजप वाढला तर आम्ही नाही. पण मुळात इतिहासच हा आहे की युती धर्माला जागणं हे आमच्या रक्तात आहे. अटलजी अडवाणी यांनी याच्या आधी युती केल्या. अगदी तुम्हाला जुना इतिहास सांगतो. 85 सालची जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. मग ती युती नंतर झालेल्या विधानसभेत त्यांनीच तोडली आणि मग ते गेले. त्यानंतर पुन्हा शिवसेनेशी आमचे अतिशय चांगले संबंध राहिले आणि ते आत्तापर्यंत राहिले. जी युती 2014च्या विधानसभा निवडणुकीत तुटली ती कोणामुळे तुटली आपण सगळेजण जाणतो. आणि 19मध्ये पाठीत वार कोणी केला तेही आपण सगळेजण जाणतो. ही झाली महाराष्ट्राची भूमिका. तिकडे दक्षिणेत जा, द्रविड मुनेत्र कळघम आमच्याबरोबर होताच ना. अटलजींनी मंत्रिमंडळात स्थान दिलेलं होतं. नंतर आमची साथ संगत सोडावी एका विशिष्ट मतपेटीच्या आकर्षणातून हे कोणाला वाटलं? त्यांना वाटलं, आम्हाला नाही वाटलं. चंद्रबाबू नायडू आम्हाला सगळ्यांना सर्वमान्य नेते आहेत, तेही आमच्याबरोबर होते. मग एका टप्प्यामध्ये त्यांना असं वाटलं की नको, भाजपच्या संगतीमुळे आपली मतं जातील, ते निघून गेले. आम्ही नाही घालवले, ते गेले. ममता दीदी याही आमच्याबरोबर होत्या, अटलजींच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होत्या काही काळ. नंतर पुन्हा त्यांना असं वाटलं की मला सत्तेवर जायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, यांची संगत घेतली तर अमुक अमुक पद्धतीची मतं जातील, म्हणून त्या आम्हाला सोडून गेल्या. कोण गेल्या? त्या गेल्या, आम्ही नाही घालवलं. आसाम गण परिषद आमच्याबरोबर अनेक वर्ष होती, आज देखील गण परिषदेशी आमचं चांगलं नातं आहे. त्यामुळे मला उत्तर प्रदेशात म्हणजे बहुजन समाज पक्षाशी देखील युती करण्याच्या संबंधामध्ये आम्ही अत्यंत ठाम भूमिका घेतली. आणि आपल्याला माहिती की मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या त्या भाजपच्या समर्थनामुळे झाले. त्यामुळे मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाणं ही भारतीय जनता पार्टीची नेहमीची भूमिका आहे. आणि त्याला एका विशिष्ट अजेंड्याच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जातो. असं नाही की केवळ सत्तेसाठी, पण पक्षाची साथ संगत सोडून आमच्यापासून अलग होण्याचा निर्णय आहे हो त्या पक्षांनी घेतलेला. आम्ही कोणालाही असं म्हटलं नाही की तुम्ही जा म्हणून. अगदी नवीन पटनाईक यांचं पण मी उदाहरण देतो, ओडिसाच. आमची तर युतीच होती, मग ते गेले. मग ते गेल्यावर आम्ही आमचा पक्ष वाढवला आणि आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. म्हणजे त्यांना आता पश्चाताप होत असेल की अरे आपण राहिलो असतो तर आजही कदाचित आपण मुख्यमंत्री झालो असतो. म्हणजे जो पश्चाताप महाराष्ट्रातल्या काही लोकांना आज होत असेल बहुधा. याच विषयावरती महाराष्ट्राकडे येतो. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? असं की महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा एका अर्थाने एक टेक्स्टबुक केस असं जे इंग्रजीत म्हणतात तशा प्रकारचा अभ्यास करण्याजोगा प्रयास. जनसंघाच्या काळात
भारतीय जनता पार्टी ही शेटजी भटजींचा पक्ष अशा पद्धतीने हिणवली जायची. असं नाही की आमच्याकडे शेटजी भटजीं व्यतिरिक्त कोणी नव्हतेच, पण हां सुरुवातीच्या काळामध्ये होती तशी स्थिती. मग त्या पक्षाचं सगळं अंतर्बाह्य परिवर्तन करण्याचं काम स्वर्गीय उत्तमराव पाटील, प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे असलेले वसंतराव भागवत यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं. आणि आपण पाहतो की 80चं दशक हे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातल्या वाटचालीत एक अतिशय मैलाचा दगड म्हणता येईल असं महत्त्वाचं दशक आहे. आणि त्यानंतर पुन्हा इंग्रजीत जे म्हणतात त्याप्रमाणे वी नेवर लुक बॅक, मग आमचा प्रवास सुरूच राहिला. आणि त्यामुळे 95 साली कधी कोणाला स्वप्नात वाटलं नसेल की भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊ शकते महाराष्ट्रामध्ये, पण आम्ही सत्तेमध्ये आलो. आणि 4 वर्ष 4.5 वर्ष उत्तम सरकार चाललं. आणि त्यानंतरचा सगळा इतिहास आहे तो लोकांना, पण सामाजिक पाया कसा विस्तृत करायचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, मग तो माधवचा प्रयोग असेल, माळी, धनगर, वंजारी या सगळ्यांना बरोबर. आज आपण पाहतो की अन्य मागासवर्गीय या घटकांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय पक्ष कोणता आहे? भारतीय जनता पार्टी. मराठा समाजातल्या काही लोकांनी एक चुकीचा समज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि भाजपला जणू काही आपण खिंडीत गाठतोय अशा प्रकारचा आव आणला. प्रत्यक्षात खिंडीत कोण अडकले? कारण मराठा समाजाबरोबर आमचं खूप जुनं नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहेत आणि ते मराठा समाजाचे आहेत असं आम्ही तर छत्रपती शिवरायांना राष्ट्रीय नेतृत्व मानतो. संघाच्या कुठल्याही कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा फोटो असतो. त्यामुळे ही जी एक सर्वसमावेशी दृष्टी आहे, सबका साथ सबका विकास घोषणा 14मध्ये आली असेल, पण मनामध्ये तर पूर्वीपासूनच होतं. त्यामुळे सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन गेलो. सगळ्या घटकांच्या एक प्रकारे सहभागातून त्यांची मोठ बांधून हा पक्ष वाढवायचा हे पहिल्यापासून आमच्याकडे होतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, आणि मी पुन्हा 95 सालाकडे जातो की पहिलं सरकार जे होतं, गोपीनाथराव मुंडे आमचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. सगळ्यात मोठं काम काय झालं त्या काळामध्ये? तर मुंबईतलं अंडरवर्ल्ड नावाचं जे होतं ते समूळ उच्चाटन करण्याचं श्रेय जर कुणाचं असेल तर त्या सरकारचं आहे, आणि विशेषतः गोपीनाथराव मुंडे यांचं. आणि त्यामुळे त्यानंतरसुद्धा आपण 14 नंतरचा सगळा कालखंड बघा, ज्यावेळी पुन्हा भाजप सत्तेमध्ये आली, शेतीचे प्रश्न हे एक प्रकारे मातीचे प्रश्न असतात. आणि त्या मातीचा ओलावा टिकवण्याकरता जी जलयुक्त शिवार योजना, अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ज्याची सगळीकडे प्रशंसा झाली, ती कोणी राबवली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेतून साकारली ती. आणि आज आपण पाहतो की पाण्याची पातळी, भूजलाची पातळी जी आहे ती वाढली. त्यामुळे अशा प्रकारे सुशासन आणि विकास या अनुषंगाने काही करणं, आपण मेट्रोचं जाळं आज पाहतो मुंबई, हे कोणाच्या काळामुळे शक्य झालं? कोणी याबद्दल ठाम भूमिका, रेझोल्यूटनेस जो असतो ना, निर्णायक नेतृत्व, हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते मला असं वाटतं की त्या काळात मुंड्यांनी आणि आजच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून. विनयजी, घोषणा आम्ही देतो, तुमची, आमची, भाजप सर्वांची. खऱ्या अर्थानं आज जर महाराष्ट्राकडे आणि देशाकडे पाहिलं तर अगदी छोट्यातल्या छोट्या समूहापासून या देशातल्या मोठ्यात मोठ्या समूहापर्यंत सर्वांना समान संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. शेटजी भटजींचा पक्ष असा आरोप होणारा पक्ष खऱ्या अर्थानं सकल बहुजनांचा, सर्वांचा पक्ष आज झालेला आहे. हा प्रवास कसा होता? नाही, याच प्रवासाच्या बाबतीत मी असं म्हटलं ना की सामाजिक पाया विस्तारण्याचं काम आणि त्याकरता काय काय केलं नाही पक्षाने. म्हणजे आपण याच्याकडे बरेचदा काय होतं की यश दिसतं, पण यशामागचे परिश्रम दिसत. तर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की आदिवासी वनवासी समाजामध्ये, जनजातीय समूहांमध्ये आपलं काम वाढावं या प्रकारची एक तळमळ वसंतराव पटवर्धन, जे आमच्या ठाण्याचे खूप मोठे जुने कार्यकर्ते होते, तर त्यांना असं लक्षात आलं की आमचे जे 2 प्रमुख नेते, दुर्दैवाने आज दोघेही आपल्यात नाहीत, विष्णूजी सावरा जे मंत्री होते आणि चिंतामणजी वनगा, तर हे माधवराव काणे आणि संघाच्या अनेक लोकांच्या परिश्रमातून जे काही काम उभं राहिलं त्यातनं हे 2 नेते पुढे आले. पुढे काय, आज आपण पाहतो नेतृत्वाची एक फळी आहे, पण ती निर्माण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून वसंतरावांनी माळगी प्रबोधिनीच्या मदतीने एक निरंतर नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवला आणि आम्ही जव्हार मोखाडा भागातल्या आदिवासी तरुणांपैकी 15 जणांची एक टीम केली होती, ज्यांना दर महिन्यात आम्ही आमच्या खर्चाने प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणाकरता बोलवायचं. म्हणजे असं म्हणतात ना की
ब्रिक बाय ब्रिक, म्हणजे एक एक वीट रचून आपल्याला ती इमारत बांधता येते, तसं एक एक कार्यकर्ता घडवावा लागतो आणि तो सगळ्या समाजातनं येईल या पद्धतीची चिंता करावी लागते. आणि ती चिंता मला असं वाटतं की पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीने केली. आपण महिलांच्या सहभागाबद्दल बोलू, अतिशय चांगला सहभाग महिलांचा आहे. आमचे आमदार आहेत, आमच्या मंत्री आहेत, यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सक्रिय कार्यकर्ते सर्वाधिक भाजप. अगदी निश्चितपणाने. आणि आरक्षण देखील संघटनात्मक पदांवरती हे भारतीय जनता पार्टीने दिलं. काही ठिकाणी तर जिल्ह्याचं अध्यक्षपद देखील महिलांकडे आहे. आज महिला मुख्यमंत्री आमची दिल्लीमध्ये आहे, रेखा गुप्ता. त्यामुळे महिलांचा सहभाग असेल, समाजातल्या उपेक्षित घटकांचा सहभाग असेल, सगळ्या पद्धतीने ज्याला आपण आता भटके विमुक्त म्हणतो, यांच्याकरता काम कोणी केलं? भटक्या विमुक्तांचा विषय हा संवैधानिक विषय आहे, पण याकरता एक आयोग नेमला पाहिजे ही चर्चा अनेक वर्षे होत होती. मोदी सरकार आलं त्यावेळी आमचे दादा इदाते यांच्या नेतृत्वाखाली आयोग तयार झाला. त्याचं आता एक संस्थात्मक रूप तयार झालं. ओबीसी समाज यांच्याकरता केलं पाहिजे. आज त्याच्याकरता एक स्वतंत्र मंत्रालय आहे, संस्था आहेत, आयोग आहेत. जुनी गोष्ट सांगतो, म्हणजे हा जो प्रवास आहे ना, हा आज त्याची फळं आपल्याला दिसतात, पण त्याच्या मागे काय आहे? अटलजी ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी समाज कल्याण मंत्रालय, आता हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये भाव काय आहे की मी कोणाचं तरी कल्याण करतो, म्हणजे एक उपकाराची भावना आहे. ही चुकीची आहे. चुकीची. मग त्यांनी नाव काय दिलं? सामाजिक न्याय मंत्रालय. न्याय हा महत्त्वाचा, हा छोटा बदल नाही आहे आणि हा नुसता शब्दातला बदल नाही आहे, हा विचारसरणीतला बदल आहे. महिला बाल कल्याण त्यावेळी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट खात्याचंच ते अंग होतं. मुरली मनोहर जोशींकडेच तो विषय होता आणि सुमित्राताई महाजन राज्यमंत्री होत्या. मग त्याला स्वतंत्र खातं असलं पाहिजे, विचार कोणी केला? अटलजींनी केला. जनजाती कल्याण हे त्या सोशल वेलफेअरमध्येच सम्मिलित होतं, पण जनजातींकरता वेगळं मंत्रालय असलं पाहिजे. पहिले जनजाती कल्याण मंत्री कोणाच्या काळात झाले? अटलजींच्या काळात झाले. त्यामुळे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं या पद्धतीची भूमिका, जसं सामाजिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्याही तसंच डिपार्टमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन डोनर हे मंत्रालय असलं पाहिजे, कारण ईशान्य भारताकडे जे दुर्लक्ष होतं आहे ते आपल्याला संपवलं पाहिजे. हा विचार कोणी केला? अटलजींनी केला. त्यामुळे या पद्धतीने समाजातल्या प्रत्येक घटकाला, देशातल्या प्रत्येक प्रदेशातल्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की मी या मुख्यधारेत आहे आणि ही मुख्यधारा सुशासन आणि विकासाची धारा. नेतृत्वाकडनं बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना कायम सांगितलं जातं की तुम्ही पक्षाचे ट्रस्टी आहे, पक्ष तुमचा आहे, अगदी भारतीय जनता पार्टी तुमची आहे. इतर पक्षांचं आज आपण देशाच्या राजकारणात बघितलं तर कुठल्या तरी कुटुंबाचा, कुठल्या तरी घराण्याचा वर्चस्व आणि वारसा आहे. भाजपचा कार्यकर्त्यांचा वारसा आहे. पण विनयजी, मंदिराचा कळस सगळ्यांना दिसतो, पायाचे दगड कधीच दिसत नाही. आज या सगळ्या इतक्या मोठ्या प्रवासामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत सरकार असताना ज्यांनी याची सुरुवात केली होती असे अनेक लोक आहेत, लाखो प्रचारक आहेत, ज्यांनी सर्वोच्च बलिदानसुद्धा दिलं, त्यांची आठवण आज कशी करा? निश्चितपणाने असं आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्ता आधारित पार्टी आहे. कार्डर बेस्ड मास फॉलोईंग हे पक्षाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्याला विसरून चालतच नाही. आज तुम्ही पाहता निवडणुकीच्या दरम्यान आणि नंतरही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बूथ प्रमुखांशी चर्चा करतात, कधी व्हर्च्युअली, कधी फिजिकली, म्हणजे प्रत्यक्षरित्या. का? कारण बूथ प्रमुख हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बूथ प्रमुख असेल, आमचा तळागाळातला कार्यकर्ता असेल, एखाद्या आघाडीचा निमंत्रक असेल, एखाद्या सेलचा प्रकोष्ठाचं काम करणारा असेल, या सगळ्यांच्या परिश्रमातून हा पक्ष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांकडनं सूचना घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना कामं देणं, त्यांच्या कामाची विचारपूस करणं, हे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच संघटनात्मक कामाची जी बैठक जनसंघाच्या काळात होती, जसं संघटन मंत्री ही व्यवस्था, आता काँग्रेसमध्येही संघटन मंत्री आहेत बरं का, पण त्यांनी तो नुसता शब्द उचलला आहे, त्याच्यामागची भावना उचललेली नाही. आमचा संघटन मंत्री हा एक प्रकारे पक्षामधल्या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर लोकतांत्रिक पद्धतीने सहभागातून निर्णय होतील, सगळे मुद्दे असा पालकाच्या भूमिकेतला असतो. तसं पाहिलं तर तो महामंत्र्यांच्या यादीत तो असतो, पण अन्य महामंत्र्यांपेक्षा त्याची भूमिका वेगळी असते, कारण त्याला एक विशिष्ट रोल आपण दिला आहे आणि तो परंपरेने ते चालत आलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्ता आधारित पार्टी हे पक्षाचं जे वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, म्हणजे कार्यकर्ता आमचा किती प्रेरित असतो ना, हा किस्सा कार्यकर्त्यांना कळला पाहिजे. एक बाळकृष्ण शुक्ला नावाचे बडोद्याचे कार्यकर्ते,
हे आता आमदार आहेत, पूर्वी खासदार होते, त्याच्या आधी बडोद्याचे महापौर होते. तर बडोद्यामध्ये, आणि ही घटना खूप जुनी नाही आहे, 15-1 वर्षापूर्वीची असेल, तर बडोद्यामध्ये एकदा असं झालं की हे नगरसेवक होते बरं का त्यावेळी, सॉरी महापौर होते बडोद्याचे. तर त्यांचा जो मतदारसंघ होता बडोद्यातला, त्याच्यामध्ये जो खालचा ड्रेनेजचा पाईप असतो जमिनी खालून जाणारा, त्यात काहीतरी बिघाड झाला आणि सगळा मैला जो आहे ते आपले सेप्टिक टँक जे असतात त्याच्यातून बाहेर यायला लागला आणि संबंध 1-2 चौरस किलोमीटरच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. म्हणजे राहणं अशक्य झालं, दुर्गंधी सगळीकडे तो मैला असा बाहेर यायला लागला. ती जी काही झाकणं असतात त्याला ओलांडून करायचं काय, हे महापौर आणि यांच्याच मतदारसंघात घडलं. तर मग आता काय करायचं, तर ते काय आहे नेमकं बिघाड तो बघण्यासाठी सगळा अभ्यास केला. मग लक्षात आलं की जो बिघाड निर्माण झाला आहे तो दूर करायला जर्मनीतनं एक मशीन मागवावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. मग यांनी फोन वगैरे केले, तर जर्मनीतल्या त्या कंपनीने सांगितलं की मशीन पाठवायला कमीत कमी 8 दिवस लागतील, कारण ते असेंबल करावं लागेल, मग तुम्हाला पाठवता येईल. मग आता काय करायचं, तर त्याच्यात एक असं की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर, सफाई कर्मचाऱ्यांवर अनेकदा अशी पाळी येते की ते त्या पाईपमध्ये जातात आणि विषारी वायूमुळे गुदमरून मरतात. म्हणून सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे की कर्मचाऱ्यांना आत जायला बंदी आहे, म्हणजे त्यांना आत पाठवायचं नाही असा संकेत आहे. अनेक ठिकाणी उल्लंघन होतो तो भाग वेगळा, पण संकेत किंवा कायदा हा आहे. मग कर्मचाऱ्यांना तर पाठवता येत नाही, आत गेल्याशिवाय दुरुस्ती होणं तर शक्य नाही, मशीन तर येणार नाही 8 दिवस, करायचं काय. हे गृहस्थ बाळकृष्ण शुक्ला हे इंजिनियर आहेत, बाळूभाई म्हणतात त्यांना. ते म्हणाले की मला बंदी नाही ना, कर्मचाऱ्यांना बंदी आहे, मी थोडीच कर्मचारी, मी जनप्रतिनिधी आहे, त्यामुळे मी जाईन. आणि मध्यरात्री 12:30-1 वाजता सगळी निदानित शांतता झाल्यावर मीडियाला त्याचा कुठलाही सुगावा लागू न देता पूर्ण तो जो पोशाख असतो तो घेऊन आधी त्या सगळ्या यंत्रणेचा अभ्यास करून त्या पाईपमध्ये गेल्यानंतर कुठली ती यंत्राची जी काही चाक असेल ते कसं फिरवायला पाहिजे त्याची माहिती घेऊन ऑक्सिजन वगैरे तयार ठेवून आणि त्याचं ते वरती असतं ते घेऊन आपल्या पत्नीला देखील न सांगता बाळकृष्ण शुक्ला हे त्या सेप्टिक टँकच्या भल्या मोठ्या पाईपमध्ये शिरले. 2 ते 3 मिनटं त्यांना राहावं लागलं, ते फिरवलं चाक त्यांनी आणि त्यातनं मग ती समस्या दूर होईल अशी रचना करून ते 4-5 मिनटात वर आले. दुसऱ्या दिवशी मीडियाला हे मला सांगा ही प्रेरणा कुठे मिळेल आपल्याला, की मी लोकांचा सेवक आहे त्यामुळे मला हे केलं पाहिजे, जीव धोक्यात घालूनही प्रसंगी मला हे केलं पाहिजे. हा भाजपचा कार्यक्रम, हा भाजपचा कार्यक्रम. सर आत्ताच संघटन पर्व आपलं पार पडतंय. मला असं वाटतं जगाच्या इतिहासामधला हा एक असा विरळ दाखला असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती सक्रिय सदस्यांची नोंदणी होते आणि जनता त्याला प्रतिसाद देते. खरं सांगू, कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट याच्यामध्ये घेतले. काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितपणाने असं की संघटनेचं नवीनीकरण, रिन्युअल हे हे कुठली जिवंत संघटना आहे ना, ती रिन्यू झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि आज आपण पाहतो की वेगवेगळ्या फळ्यांवरती संघटनात्मक नवीन नेतृत्व आहे, अनेक ठिकाणी राज्यात आहे, केंद्रात आहे, जिल्ह्यात आहे. आणि त्यामुळे हे नवं नेतृत्व, तरुण नेतृत्व, नवी आकांक्षा, नवी दृष्टी असलेलं नेतृत्व, मला असं वाटतं की यामुळे पक्षाचं नवीनीकरण होत जातं. आणि त्यामुळे तुम्ही जे संघटन पर्वाचा उल्लेख केलात ते यशस्वी झालं आहे. याचं कारण अनेक लोकांना देखील भारतीय जनता पार्टीत प्रविष्ट होण्याची इच्छा आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झाला आहे 10 वर्षात माहिती आहे? राजकारणाविषयीचा जो तिरस्कार होता तो संपत चालला आहे. राजकीय म्हणजे त्यांची दरवेळी उपहास करावा, चेष्टा करावी, त्यांची टर उडवावी, टवाळी करावी, असा एक प्रघात होता. दिवाळी अंकातली त्या काळातली व्यंगचित्र बघा आणि आजच्या काळातली व्यंगचित्र बघा. म्हणजे एक प्रकारे हे कोणी म्हणणार नाही, परंतु नरेंद्र मोदींच्या गेल्या 10-11 वर्षाच्या काळामध्ये राजकारणाला एक उद्देशपूर्णता मिळाल्यामुळे त्याच्याविषयीची जी एक उपहासात्मक अशी दृष्टी होती ती कमी झाली. खूप महत्त्वाचा मुद्दा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण राजकारण हे अटळ आहे ना लोकशाहीमध्ये, आणि राजकारणाला प्रत्येक वेळी तुम्ही टिंगलटवाळीचा विषय बनवणं हे लोकशाहीला घातक आहे. आणि गेल्या 10-11 वर्षात आपण पाहतो की ही प्रवृत्ती कमी झाली आहे. याचं श्रेय नरेंद्र मोदींना देते. निश्चितपणाने नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी, म्हणजे शेवटी नरेंद्र मोदी आहेत कोण? भारतीय जनता पार्टीचेच आहेत. त्यामुळे त्या संघटनेतून मोदी वर आले, त्या संघटनेला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी याचं निश्चितपणाने श्रेय देईल
की राजकारणाच्या प्रतिष्ठेची पुनर्स्थापना एक प्रकारे त्यांच्या कारकिर्दीत घडली. एका बाजूने पुन्हा मी म्हणेन की संघटनात्मक तब्येत पक्षाची नीट राखण्यामुळे ज्या काही प्रथा पद्धती परंपरा आहेत त्या शाबूत राखण्यामुळे, आणि दुसऱ्या बाजूने राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतरही चांगलं काम करू शकतात या प्रकारचा विश्वास निर्माण केला. सर, खरं तर आत्ताची जी पिढी आहे, जिला आपण जैन झी म्हणतो, त्यांनासुद्धा भारतीय जनता पक्षाचं, नरेंद्र मोदीजींचं, महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं, देवेंद्रजींचं आकर्षण वाटतं. या सगळ्याचं कसं विश्लेषण करावं लागतं? नाही, असं आहे, जेन झीला आकर्षण वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण ही जी जेन झी आहे आणि नंतर ज्या कोणी अल्फा बीटा ज्या काही येतील त्या, यांचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांचा मूलमंत्र आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. त्यामुळे ते नुसतं तुमच्या सांगोवांगीवर घोषणाबाजीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना प्रत्यक्षात ते अनुभवाचा विषय बनला पाहिजे. जो विकास तुम्ही म्हणता, जे सुशासन तुम्ही म्हणता, जे नवतंत्रज्ञान तुम्ही म्हणता, आणि आज तसं होतं आहे. जी ईज ऑफ लिव्हिंगची भाषा पंतप्रधान मोदी करतात ती हळूहळू खाली झिरपते आहे. आणि त्यामुळे ज्यांना मोठी स्वप्न पाहायची आहेत, आणि आज बघा की मोदीजींनी बरोबर पकडलं आणि 2047ची गोष्ट करतात मोदीजी. याच्या आधीचा एक पंतप्रधान सांगा की जो 25 वर्षानंतरच्या देशाच्या चित्राबद्दल काही बोलतो. मोदीजी करतात, कारण त्यांना माहिती आहे की या चित्राविषयीची भाषा मी याकरता केली पाहिजे की 2047 2047च्या भारताचा पाया आपण घालणार आहोत. आणि त्या 2047मध्ये कोणाचं स्वारस्य आहे तर ते जेन झीच आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नातला भारत कसा आहे? कार्यकर्त्यांनी त्याकरता समर्पित भावानं काय काम करावं आगामी काळात? जसे की भारतीय जनता पार्टीच्या स्वप्नातला भारत हा खूप वर्ष चर्चेमध्ये असलेला विषय आहे आणि अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स, मॅनिफेस्टो, व्हिजन डॉक्युमेंट याच्यातून तो स्पष्ट झालाच आहे की सकल जनांचं कल्याण, सामाजिक न्यायाची बूज राखणं आणि विकासाच्या वाटेवरून लोकांना पुढे घेऊन जाणं. काही काही सूत्र मोदीजी म्हणतात त्याचं पुनस्मरण करून दिलं पाहिजे की आम्ही एन्टायटलमेंटपेक्षा एम्पॉवरमेंटवर विश्वास ठेवतो. वा. आम्ही जनतेच्या सहभागातून विकास यात्रा पुढे घेऊन जाणं याला अधिक महत्त्व देतो. आणि त्यामुळे या पद्धतीने लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणं ही भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळेच जे काम घडलं आहे ते घडलं आहे आणि जे घडणार आहे ते घडणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. पण कार्यकर्त्यांना काय सांगता येईल असा जो तुमचा प्रश्न आहे, तर मी असं म्हणेन की राजकारणात चढ उतार हे असणारच आहे. आणि पदं कमी आहेत आणि कार्यकर्ते जास्त आहेत. आता आपण लाखो लोकांना सदस्य केलं, पदं किती येतो? पदं कमीच आहे. पण केवळ पदांमुळे काम पुढे जातं असं नाही ना. अनेक नेते आज आहेत भारतीय जनता पार्टीचे की त्यांना अधिकृतरित्या तसं कोणतंही पद नाही, पण तरी देखील त्यांचा एक दबदबा आहे, कारण त्यांनी केलेल्या कामांमुळे आहे. पदावर होते म्हणून आहे असं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला याची जाणीव ठेवायला हवी की आपण ज्या दिवशी पहिल्यांदा कार्यकर्ता झालो त्या दिवशी काहीतरी आमदार, खासदार, मंत्री व्हायचं स्वप्न होतं का? नव्हतं. का आलात तुम्ही पक्षामध्ये? तर तुम्हाला असं वाटलं की चांगली लोकं आहेत, चांगलं काम करता येईल, मला देखील काही छोटं मोठं योगदान देता येईल. मग ती जी भावना आहे तीच सगळ्यात पवित्र भावना आहे, कारण तीच ती सुरुवातीची होती. तर त्या भावनेला त्याचं स्मरण जर आपण वारंवार ठेवलं तर मनामध्ये मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, तो कसा पुढे गेला याविषयी फार खंत आणि विषाद जो निर्माण होतो त्यापासून आपण स्वतःला मुक्त ठेवू शकू आणि एका निरोगी मानसिकतेमध्ये पक्षाचं काम करू शकू. या पक्षामध्ये अनेकांनी अपरंपार त्याग केलेला आहे आणि त्यांच्या त्यागातून ही सगळी पक्षाची रचना जी आहे ती उभी राहिलेली आहे. आणीबाणीच्या काळात असेल, त्यानंतर अयोध्या आंदोलनाच्या काळात असेल, अनेकांनी अतिशय कल्पना देखील करता येणार नाही अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला आहे आणि ते या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करत पुढे गेलेले आहेत. त्यांचं स्मरण आपण जर ठेवलं तर आपल्याला काय मिळालं वा मिळालं नाही याचा मनात जो काही विषाद निर्माण होतो तो मला असं वाटतं की थोडा कमी होईल. आणि आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत, आकांक्षा मोठी असली पाहिजे. एक भारत श्रेष्ठ भारत. आता भारताची श्रेष्ठता एकतेवर आहे, मग पक्षाची पण तशीच आहे, एक पक्ष श्रेष्ठ पक्ष. त्यामुळे ही जी गटबाजी आहे, ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अकारण चालणाऱ्या स्पर्धा आहेत त्यापासून मुक्त ठेवून आपण, मला असं वाटतं की पक्षाची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये बाधा न बनता उलट त्या वाटचालीला अधिक गती देण्याचं काम करू शकतो. 6 एप्रिलला स्थापना दिवशी एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं की खूप
चांगलं होईल. विनयजी, एक शेवटचा प्रश्न. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्याची नाळ कुठल्या तरी सेवा कार्याच्या माध्यमातून त्याच्या मातृसंस्थेशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेलेली असतेच. तिथले प्रचारक असतील, संघाचे विचारक असतील, यांचं मार्गदर्शन तर सातत्यानं मिळत असतंच. आणि त्यामुळं वेगवेगळ्या वाटा जिथं आपल्याला जायचं आहे त्या अधिक प्रशस्त होतात सगळ्यांच्या. पण भारतीय जनता पक्ष आणि परिवारामधल्या वेगवेगळ्या सेवा कार्यांची, आपण अगदी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्थापक संचालक आहात, तिथपासून इतर कुठल्या कुठल्या सेवा कार्यांशी जोडून घेता येईल ज्यांना भाजपमध्ये यायचं? असं आहे की भारतीय जनता पार्टीने हे नेहमीच मांडलेलं आहे की पक्ष हा केवळ सत्तेसाठी नाही आहे, तर तो लोकांच्या सेवेकरता आहे. आणि अमित भाई ज्यावेळी अध्यक्ष होते, मी त्यांच्या टीममध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं, तर त्यांचा यावर नेहमी भर होता. आणि म्हणून त्यांनी पक्षाला 3 कार्यक्रम दिले होते कार्यकर्त्यांना, आणि त्याच्या वेगळ्या रचना लावल्या होत्या. पहिला कार्यक्रम नदी स्वच्छतेचा, म्हणजे गंगा शुद्धीकरण. तर त्यांचं म्हणणं की आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या नदी, आपल्या गावातली नदी ही आपली गंगाच आहे असं मानून तिच्या शुद्धीकरणाकरता प्रयत्न करा. पक्षाने ते केलं. अनेक ठिकाणी चांगले कार्यक्रमही झाले. त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ, त्यामुळे मुली या शिकतील, शाळेत जातील. मुख्य म्हणजे त्यांना त्यांचा जन्म होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही अशा प्रकारची जी समाजाची ठेवण असली पाहिजे, त्यासाठी काम करणं, ते देखील पक्षाने केलं. त्यानंतर त्यांनी एक फार महत्त्वाचा विषय मांडला होता की डोक्यावरून मैला घेऊन जाण्याची पद्धत आजही झारखंडसारख्या आणि काही प्रदेशांमध्ये आहे, आणि हा मानवतेला असलेला एक कलंक आहे. त्यामुळे आपल्या परिसरात जिथे जिथे आपल्याला दिसतं आहे की अजून सफाई कर्मचाऱ्यांना डोक्यावरून मैला घेऊन जावं लागतं, तिथे आपण इंटरव्हेन करून, सरकारच्या योजना आहेत पण त्या पोचवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक काम, आणि त्या सामाजिक कामाची जर नीट आपण रचना केली तर भारतीय जनता पार्टीला प्रसंगी आपल्या कार्यकर्त्याला त्याचा लाभ मिळतो. आज आमचे अनेक कार्यकर्ते हे त्यांच्या सामाजिक कामामुळे एका उंचीपर्यंत पोचलेले आहेत, केवळ राजकारणामुळे नव्हे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची एक मोठी फौज आहे आपल्याकडे. त्यांनी त्या प्रकारचा संस्कार आणखीन सगळ्यांपर्यंत पोचेल, विशेषतः नवीन तरुणांपर्यंतही पोचेल याची काळजी घेतली. आणि हे जे सेवा कार्याचं वातावरण आहे, एक प्रकारे सेवा कार्याचं कल्चर आहे, ही जी संस्कृती आहे, ही जर मजबूत केली तर मला असं वाटतं की पक्षाचं एकूण देशाच्या वाटचालीतलं योगदान अधिक मजबूत होऊ शकेल. विनयजी, आपल्याशी बोलणं हे कायमच विचारांची स्पष्टता देणारं असतं. आज स्थापना दिनानिमित्त आपण भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. खूप धन्यवाद आणि सगळ्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनयजी सहस्रबुद्धे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्तानं आपण वेगवेगळ्या नेत्यांशी केलेली चर्चा पाहणार आहोत. या कार्यक्रमामध्ये तूर्त इतकंच. धन्यवाद.